आज दिवाळी निमित्त सर्व अमरनाथकरांना दिवाळीची भेट आपण बोलू शकतो. या पूर्वसंध्येला अंबरनाथचं स्वतःचं हक्काचं असं धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचं लोकार्पण जे आहे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर पद्मश्री अशोक सराफजी यांच्या हस्ते झालं. त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन इकडे व्यक्त करतो. मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा आज महत्वाचा दिवस, सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाणारा हा दिवस, की आजच्या या दिवशी या नाट्यगृहाचं लोकार्पण इथे होतंय. अंबरनाथ नगरी जी आहे ही सुरुवातीला फक्त औद्योगिक नगरी, MIDC आणि मोठमोठ्या सगळ्या फॅक्टरीज ज्या आहेत या अंबरनाथमध्ये होत्या. लोक कामानिमित्त अंबरनाथमध्ये येत होती आणि आज अंबरनाथची वाटचाल जी आहे ही सांस्कृतिक नगरीकडे करते. मला याचा खूप मोठा अभिमान आहे. आणि आज या अंबरनाथच्या नाट्य मंदिराच्या लोकार्पणानिमित्त सगळी दिग्गज मंडळी जी आहे, मला वाटत नाही कुठल्याही वास्तूच्या लोकार्पणासाठी एवढे सगळे मंडळी जे आहे ते कधी आले असतील. आपण सगळे लोक एवढ्या दूरून जे आहे मुंबईहून अंबरनाथमध्ये खास हे नाट्य मंदिराच्या उद्घाटनास प्रसंगी आले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप इथे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आज इथे पद्मश्री अशोक सराफ जी आहेत, त्याचबरोबर महेश कोठारे जी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी मकरंद अनासपुरे आहेत, अशोक पत्की जी आहेत, उषा नाडकर्णी जी आहेत, विजय गोखले जी आहेत, अलका कुबल मॅडम इथे उपस्थित आहेत, विजय पाटकर जी, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार ज्या सोथ्या अंबरनाथच्या कन्या आहेत, त्याचबरोबर संतोष जुवेकर समेळ जी आहेत, पत्की जी आहेत, त्याचबरोबर आमचे डिव्हिजनल कमिशनर सूर्यवंशी जी आहेत, कलेक्टर साहेब आहेत, CO साहेब आहेत, आमचे सगळे आमदार महोदय आहेत, सगळेच लोकप्रतिनिधी, सगळ्यांचं नाव आज इथे घेत नाही, पण मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की आपण वेळ काढून जो आहे या अंबरनाथला आलात आणि आमच्या या छोट्याशा सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. मी सर्व अंबरनाथकरांच्या वतीने आपली खूप खूप आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. अंबरनाथ जर बघितलं तर अंबरनाथमध्ये खूप नाटककार, साहित्यिक, जशी ही औद्योगिक नगरी आहे तशी ही साहित्यिकांची देखील नगरी आहे, नाटककारांची पण नगरी आहे. खूप मोठा इतिहास जो आहे अंबरनाथला आहे. जसा अंबरनाथला या शिवमंदिरचा इतिहास आहे जे 1000 वर्ष जुनं, आपण आता चित्रफितीमध्ये पाहिलं की 1000 वर्ष जुनं शिलाहार राजाच्या वेळेतलं हे अंबरनाथचं शिवमंदिर, त्याचे देखील आजूबाजूच्या परिसराचं डेव्हलपमेंट जे आहे, एक शिवमंदिर कॉरिडॉर आम्ही करतोय, त्याचं काम चालू आहे. पुढच्या 1.5 वर्षामध्ये जो आहे तो कॉरिडॉर बनून तयार होईल. म्हणजे काशीमध्ये तसा कॉरिडॉर झाला तसा अंबरनाथच्या या शिवमंदिराच्या अवतीभोवती देखील कॉरिडॉर निर्माण होईल. तर अंबरनाथ औद्योगिक, त्याचबरोबर आता साहित्यिक, सांस्कृतिक वाटचाल करते. आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या शहरांमध्ये अशा प्रकारचं नाट्यगृह देखील झालं पाहिजे. लोकांनी जे आहे फक्त ठाण्याला किंवा डोंबिवलीला किंवा कल्याणलाच का जावं, इकडच्या लोकांना जो आहे तिथपर्यंत प्रवास का करावा, हा मुद्दा लक्षात घेऊन आज अंबरनाथमध्ये एवढे रसिक प्रेक्षक आहेत, आज अंबरनाथला एवढा मोठा इतिहास आहे, आज त्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी स्वतःचं आपलं हक्काचं आज नाट्य मंदिर जे आहे ते इथे उभं राहिलं. आज या नाट्य मंदिराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव जे आहे हे दिलं गेलं. मला आठवतं, म्हणजे माझा जेव्हा जन्म पण झाला नव्हता, पण जेव्हा दिघे साहेबांनी गडकरी रंगायतांची स्थापना केली तेव्हा खऱ्या अर्थाने ठाणा नगरी जे आहे हे सांस्कृतिक नगरी म्हणून जे आहे ते नावारूपाला आलं. पुढे पुढे जे आहे ते हळूहळू पुढे गेलं. मला वाटतं आज अंबरनाथमध्ये देखील तशीच सुरुवात जी आहे ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जे नाट्य मंदिर इथे झालेले आहे त्याच्यामुळे होणार आहे. मला वाटतं या नाट्य मंदिराचं नावं जी आहेत, खूप लोकांनी वेगवेगळ्या नावांची
सूचना मागणी केली. कोण म्हणालं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव द्या, कोण म्हणालं अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या, कोणी म्हणालं बाळ कोळटकर यांचं नाव द्या. आज जे बाळ कोळटकर आहेत हे देखील अंबरनाथचेच खेर सेक्शनमध्ये राहत होते. आज त्यांचे देखील हजारो नाटकं जी आहेत ती आज देखील जे आहेत ते सुरू आहेत. अनेक गीतं जी आहेत बाळ कोळटकरांनी या ठिकाणी लिहिली आणि आज देखील आपण ती ऐकतो. मला वाटतं त्यांचा सन्मान देखील जो आहे तो आज अंबरनाथमध्ये झाला पाहिजे. म्हणून मी आज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना इथून निवेदन करतो की बाळ कोळटकरांचं नाव जे आहे, आपण ज्या रंगमंचावरती बसलाय त्या रंगमंचाचं नाव जे आहे बाळ कोळटकर रंगमंच असं आपण दिलं तर मला वाटतं एक मोठा त्यांचा आदर जो आहे तो आपण करू शकू. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची देखील मागणी होती. काही लोक मला येऊन भेटले इथे, मी त्यांना देखील सांगितलं की बाबा त्यांचा देखील जो आहे तो मान जो आहे सन्मान राखला जाईल आणि ह्याच नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये जे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जो आहे तो उभारला जाईल. मला वाटतं हे नाट्य मंदिराचं नाव दिघे साहेबांच्या नावाने, आज दिघे साहेबांच्या नावाने ठाण्यामध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल उभं राहत आहे आणि त्याच्यानंतरची ही दुसरी वास्तू जी आहे ही ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथमध्ये इथे उभी राहते. कारण की त्यांनी देखील जे आहे हे संस्कृतीला चालना मिळाली पाहिजे त्याच्यासाठी दिघे साहेबांनी देखील या जिल्ह्यामध्ये मोठं काम केलं. म्हणून आज त्यांच्या नावाने हे नाट्य मंदिर जे आहे इथे आपण त्यांचं नाव जे आहे त्यांचं नाव या नाट्य मंदिराला दिलं. तर मला वाटतं या अंबरनाथमध्ये वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहत आहेत, वेगवेगळ्या डेव्हलपमेंट इथे होत आहे. त्याचाच भाग आज एक आजच्या दिवशी या नाट्य मंदिराची उभारणी इथे झाली आणि त्याचं लोकार्पण पण झालं. मी सगळ्यांचं जे लोकांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्या सगळ्यांचं खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त करतो. मी इथे धन्यवाद व्यक्त करतो डॉक्टर बालाजी किनीकर यांचं, धन्यवाद व्यक्त करतो अरविंद वाळेकरजी यांचं, मनीषा ताई वाळेकर यांचं. त्याचबरोबर मी धन्यवाद व्यक्त करतो आमचे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, जे लोकप्रतिनिधी सत्ताधारी पण आहेत आणि त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी विरोधामध्ये पण आहेत, या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण की अंबरनाथमध्ये आल्यानंतर मी विरोधकांचं नाव जे आहे ते आवर्जून इथे घेतो की कुठलीही वास्तू जी आहे इथे उभी राहत असताना त्याच्यामध्ये कधीही जी आहे ती आडकाठी करण्याचं काम जे आहे ते विरोधकांनी कधी केलं नाही. विकासाला नेहमी जे आहे प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे. तर मला वाटतं विरोधक चांगली भूमिका जी आहे गेल्या अनेक वर्ष बजावत आहेत आणि त्याच भूमिकेमध्ये जे आहे पुढेही त्यांनी राहावं अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर मी इथे आवर्जून नाव घेईल आमचे अगोदरचे सीओ प्रशांत रसाळजी यांचं की त्यांच्या देखील कार्यकाळामध्ये, प्रशांतजी कार्यकाळामध्ये अंबरनाथ शिव मंदिर, या अंबरनाथ मधलं 1 लाख पुस्तकांचं ग्रंथालय असेल, या अंबरनाथ मधलं हे नाट्य मंदिर असेल, या अंबरनाथ मधलं शूटिंग रेंज असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सीओ असताना आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर असताना या सगळ्या गोष्टी झाल्या. या सगळ्यांचं मी आणि सुनील चौधरी ज्यांनी नेहमी या अंबरनाथमध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहे हे साहित्यिकांना एकत्र करण्याचं काम, नाटक कलाकारांना एकत्र करण्याचं काम जे आहे हे ज्यांनी प्राधान्याने प्रयत्न केला असे सुनील चौधरी यांचा देखील मी इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मला वाटतं सगळ्यांचं. तर मी पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांचं, रसिक प्रेक्षकांचं, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की अंबरनाथवरती त्यांनी नेहमी प्रेम जे आहे दाखवलेलं आहे, जास्तीचंच प्रेम दाखवलेलं आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये निधी जेव्हा शिंदे साहेबांनी दिला त्याच्यामुळे अंबरनाथमध्ये एवढ्या सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या. त्यासाठी जोरदार टाळ्या ज्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसाठी. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.